नमस्कार मित्रांनो, गुंतता हृदय तुझ्या सवे भाग 71मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मागील भागामध्ये आपण बघितलं होतं की रियाला वेगवेगळ्या पद्धतीने ऋषभ सॉरी म्हणतो, तसंच तू तिला त्याच्या हाताने कचोरी भरवतो। आता पुढे रिया त्याच्या कॅबिनमधून निघून जाताच अनु तिथे येते। जिद्दी तर ती आहेच भाई, मी तुला आधीच सांगितलंय। काय मग माफ केलेलं दिसत नाही मॅडमने? अनु: नाही ना ऋषभ, तरीही तू खुश दिसतोय। बात क्या है भाई? अनु तसं तो गोड हसतो। काही नाही ऋषभ भाई, तू ठीक आहेस ना? नाही म्हणजे तू लाजतोय याचा अर्थ वहिनी पसंत आहे तर? अनु त्याला चिडवत बोलते। ती समोर बसून जरी राहिली तरी मला खूप छान वाटते। ती सतत हवीशी वाटते। तिचं रागावणं पण मनाला सुखावून जातं। तिने रागाने जरी बघितलं तरी प्रेमाचा वर्षाव करत आहे असं भासतं। तू गेल्यानंतर त्या दिवशी मी खूप विचार केला। माझ्या सगळ्या फिलिंग्स क्लिअर आहे आता। तुझी वहिनी तीच होईल, आय प्रॉमिस ऋषभ। असं म्हणताच अनु जाऊन त्याला मिठीच मारते। भाई खरंच मी खूप 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 खुश आहे भाई। रिया तर त्याला आधीपासूनच खूप आवडते, पण तीच आता माझी वहिनी होणार या विचारानेच मी खूप खुश आहे। पण भाई तू तिला हे कधी सांगणार? अनु: आधी राग तर घालू दे तिचा, मग बघू ऋषभ। आय नो तू नक्की काहीतरी प्लॅन केलाच असणार। अनु तसं ऋषभ गालातच असतो। अनु कामाबद्दल त्याच्याशी थोडं डिस्कस करते आणि तिच्या कॅबिनमध्ये निघून जाते। थोड्या वेळाने रिया अनुला भेटायला तिच्या कॅबिनमध्ये येते। मे आय कम इन मॅडम? रिया प्लीज या, हे असं फॉर्मल नको वागू माझ्याशी। मी तुझ्यासाठी आधीचीच अनु आहे। तुला कालच तर सांगितलं मी, अनु तिला रागावत म्हणते। बरं ठीक आहे, सॉरी, पण सगळ्यांसमोर मी तुला असंच मॅडम म्हणणार हं, उगाच कोणाला वाटायला नको। मैत्रीण आहे म्हणून मला सूट मिळते। रिया: बरं ठीक आहे अनु। आणि काय गं, आजकाल तुझ्या भाईशी जरा जास्तच जमायला लागलाय तुझं। रिया: भाई आहे माझा, जमायला नको का? अनु: हो का, जास्त शहाणी झाली आहे तू। कचोरीचं तूच सांगितलं असशील ना तुझ्या भाईला? रिया: हां मग काय झालं, तू रागावली आहे ना भाईवर, मग त्याची मदत करायला नको का? अनु: ते रागावले ते चालते तुला, आणि मी भाईची चमची, त्यांना सांगायची काय गरज होती पण? रिया: त्याने विचारलं, मी सांगितलं, मी काही लपवत नाही माझ्या भाईपासून। अनु: हो सत्यवादी हरिश्चंद्र। रिया: हो आहेस, तुझ्यासारखं मी काही लपवत नाही। अनु: मी काय लपवलं गं, जे आहे ते सगळं तुला माहीत आहे। रिया: भाईसोबत रात्री 3 वाजता तू चहा पिली ते तर मला सांगितलं नाही। अनु: ते मी मजबुरीत पिली। इकडे रिया बोलली: का गं, त्याने तुला चहा प्यायला जबरदस्ती केली होती का? अनु: नाही गं, उलट मीच बोलले त्यांना। मी तिथे नाशिकला एकटी खूप बोर झाली होती व तू पण नव्हती तिथे। मग काय एके दिवशी ते नकळत भेटले, मी वरून पडली आणि त्यांनी मला वाचवलं। प्रत्येक वेळी ते बरोबर मला वाचवायला येतातच। खूप मस्त गेला तो दिवस, म्हणजे ते त्या दिवशी वेगळेच भासत होते। अजिबात रागवले नाही की चिडले नाही, खूपच छान बोलत होते। माझा तर विश्वासच बसत नव्हता की हा तोच खडूस मुलगा आहे जो प्रत्येक वेळी भांडायचा। रिया आपल्याच तंद्रीत बोलत होती आणि अनु तिच्याकडे बघून गालातल्या गालात हसत होती। आय मीन, रिया थोडी अडकडत बोलते। बोल तुला पाहिजे ते बोल। अनु: चल काम कर, जाते मी। रिया विषय टाळत पटकन तिथून निघून जाते। तसं अनु जोरात हसायला लागते। वेडी कुठली, किती बोलत होती भाईबद्दल। अनु: किती मूर्ख आहे मी, अनु पुढे काय बोलत होती, काय विचार करेल ती, तेही तिच्याच भाईबद्दल। रिया स्वतःशीच बडबडते। रात्री रिया जेवण वगैरे आटपून निखिलनी मोनाशी गप्पा करत बसते, पण तिचं आज लक्षच नसते। तिला फक्त ऋषभसोबत त्याच्यासोबत केबिनमधला क्षण परत डोळ्यासमोर येत असतो। आजच्या भागामध्ये इथेच थांबूया। आमची प्रेमकथा अशीच ऐकत राहण्यासाठी गुंतता हृदय तुझ्या सवे ऐकत राहा। बाबा टेक सी इन द नेक्स्ट पार्ट।